खातं कोणतंही असो, आपल्या कर्तृत्वामुळे त्या खात्याला ओळख मिळाली पाहिजे. बीडमधील एका जाहीर कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी हे रोखठोक विधान केलंय. आपल्या आणि धनंजय मुंडे यांच्या खात्यांवर भाष्य करताना आपल्या दोघांनाही अशी खाती मिळाली आहेत जिथे कुणाला बोलता येत नाही, मात्र आपण त्यांचा आवाज बनलो, अशी मिश्किल टोलेबाजी त्यांनी केली आहे. याचवेळी राजकारणातील महिलांचं दुय्यम स्थान, शिक्षण आणि संविधानाने दिलेल्या समानतेवरही पंकजा मुंडे यांनी परखड मत मांडलंय. पाहूया. माझे बंधू आणि भगिनी सर्वांचं नाव घेतले क्षमा करा, कारण खूप खमंग वास त्या अण्णाभाऊ साठेंच्या आपला जो हा सभागृह आहे तिथून येत आहे आणि मलाही लागली भूक. आणि धनंजय भाऊनी जे भाषण केलं त्यांनी माझं पोट थोडं भरलंय, त्यामुळे मी आता गोड भाषणानंतर कसं पोट भरून जेवायला आपण काय 2-4 पोळ्या, भाजी, भात, वरण सगळं खातो, पण तोंड गोड करायला आपलं एवढं सुद्धा पुरेस असतं. एक लाडू, एक गुलाबजामुन, तसं माझं भाषण. धनुभाऊनी पोटभर आपल्याला मार्गदर्शन केलं. मी उभं आपलं गोड खाऊ आणलं. आज माणुसकी हे कशाला तोंडी लावायची हे माहित नाही झालं जगाला. या परळीने देशाला खूप चांगले प्रयोग दाखवलेले आहेत. मुंडे साहेब राजकारणात असताना या परळीमध्ये प्रस्थापितांची सत्ता जुगारून सर्व वंचितांना सोबत घेऊन पहिल्यांदा नगरपालिका लढवलेली आहे आणि आम्हाला ही शिकवण हीच दिलेली आहे. आमच्या लहानपणापासून लोकशाही अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अगदी संभाजीराजांचा छावा असेल, छत्रपती शिवरायांचं श्रीमान योगी असेल, या सगळ्या महापुरुषांच्या बद्दलचं वाचन आणि या महापुरुषांच्या बद्दलच्या संस्कारांना घेऊन आम्ही लहानाचे मोठे झाले. वाचाल तर वाचाल, शिकाल तर मोठे व्हाल. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि आज हे गुरगुरणारे प्रत्येक गल्ली मुळात जे आमचे छावे तयार आहेत ते शिक्षणाच्या जोरावर. आणि अण्णाभाऊ साठेंनी पण सांगितलं, परदेशामध्ये जिवंतपणे त्यांना सन्मान मिळाला. पद्मश्री ताईंनी धनंजय भाऊंनी हे सांगितलं, ज्याला परदेशामध्ये जिवंतपणे सन्मान मिळतो त्या माणसाला आपल्या देशामध्ये गल्ली बोळामध्ये देखील तो सन्मान मिळाला पाहिजे. आजही मिळतोय आणि भविष्यातही मिळाला पाहिजे. शिक्षणामध्ये आरक्षण देणं म्हणजे काय? त्या आपल्या लेकराला कमी जेवण मिळाल्यामुळे पुढे लेकरू असते, आपण त्याला जरा खूप लोक जास्तीत ते आपल्या समाजातलं लेकरू राहू नये, बारीक लेकरू राहू नये, अशांत राहू नये. लहान असताना मला काही वाईट वाटलं, मला मी लढायची, मी बाबाला सांगायचे, असं झालं, बाबा म्हणजे आपण त्याचं घर उन्हात बांधलं. मला त्याचं घर उन्हात बांधताय एखाद्या मंत्र्यांनी चुकीचं केलं, बाबा याचं घर उन्हात बांधलं. अरे उन्हात घर बांधायचं म्हणजे काय? जे घर आपल्याला उन्हामध्ये बांधलेलं असतं ते उन्हामध्ये नेतृत्व उभं राहतं, ते आपल्याला सावली देतं. मोठ्या नागाच्या सावलीमध्ये जर तुम्ही उभं राहिलं, तुम्हाला तुमची सावली दिसली का? तुमच्या घरामध्ये तुम्ही उभं राहिलं, तुम्हाला सावली दिसली का? तुम्हाला सावली तेव्हाच दिसते जेव्हा तुम्ही उन्हात कडकत्या उभं राहतात. तेव्हा अण्णाभाऊ साठे हे उन्हात उभे राहिले म्हणून आपल्याला ही सावली मिळालेली आहे. अजूनही आपल्यापर्यंत सावली. तेव्हा लोकांनी अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ खाली. ती स्वराज्याची शपथ खाताना सगळे 18 पगड जाती जमातीचे मावळे त्यांच्या खांद्याला खांदे उभे राहिले, म्हणून परकीयांच्या विरुद्ध आपण लढू शकलो, म्हणून स्वराज्याची स्थापना आपण करू शकलो. ती हिंदवी स्वराज्याची स्थापना होती, ती परकीयांपासून रक्षणाची स्थापना होती. त्यांनी अंगावर तलवारीचे घाव झेलले म्हणून आपण स्वतंत्र देशामध्ये. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला म्हणून ते तेवढे मोठे तज्ञ झाले, म्हणून त्यांनी घटना लिहिली, म्हणून आपण आज या देशामध्ये लोकशाहीने सगळ्यांना समान अधिकार दिलेला अधिकार आपण. आणि म्हणून आपण जर उन्हामध्ये राहिलो तर आपल्या लेकरांना सावली मिळत असते. आणि ते लेकरे 3-4 पांढरे शर्ट घातलेले आहेत. बेटा काय लिहिलं शर्ट मागून? काय लिहिलंय? माझा छावा.
किती अभिमानाने त्यांनी त्याच्या शर्टवर लिहिलेलं आहे, आपल्या समाजाच्या, आपण ज्या वर्गात जन्मलो त्या जातीचा अभिमान बाळगणाराच माणूस स्वतःही मोठा होत असतो, स्वतःच्या जातीला देखील मोठं. हे छावे उद्या वाघ होतील आणि समाजाच्या सगळ्या गोष्टींपासून समाजाचं रक्षण करतील. हा आशीर्वाद एक मोठी म्हणून तुम्हा सर्वांना देतो. धर्मोनी सांगितलं की श्रद्धा बाळगण्याविषयी काही नाही, पण अंधश्रद्धा बाळगण्याच्या बद्दल लोकशाही अण्णाभाऊंनी शिकवली की ही पृथ्वी ही कामगारांच्या कष्टावर घामावर उभी आहे. त्याच्याने सांगितलं कामगारांच्या कष्टावर घामावर उभी असणारी ही पृथ्वी म्हणजे आता याच्यातले सगळे आले, गोरे माणसं आले परदेशातले, काळे माणसं आले परदेशातले, चायना मधले आले, भारतामधले आले, कुठल्याही कसे दिसणारे, डोळे मोठे असणारे, लहान डोळे असणारे, पिवळी त्वचा असणारे, लाल त्वचा असणारे, गुळे केस असणारे, सोनेरी केस असणारे सगळे आले. त्यांच्या मजदुरांनी क्रांती केली म्हणून ते देश मोठे झाले आणि हे अण्णाभाऊंनी सांगितलेलं आहे. म्हणून मजुरी करायला, कष्ट करायला बिलकुल लाज वाटू द्यायची नाही. आपल्या परिस्थितीची लाज वाटू द्यायची नाही. आपण तिथे जन्मलो त्या परिस्थितीची त्या समाजाबद्दल मान खाली करायची नाही. एकदा दुसऱ्याने पुढे टाकून एकदम मोठ्या मानवर करून जगायचा तर आपण चार लोकांना पुढचा रस्ता दाखवू शकतो. हे आपल्याला म्हणून श्रद्धा बाळगा, अंधश्रद्धा बाळगू नका. मुंडे साहेबांनी तेव्हा मुंडे साहेब मुख्यमंत्री असताना एक असा प्रपंच झाला होता, गणपती दूध प्यायले होते. प्रत्येक जण जायचं गणपती समोर दूध ठेवतो आणि माझं गणपतीने दूध पिलं. मुंडे साहेब म्हणले माझा गणपती दूध पीत नाही. एवढा टीका पण झाली, तेवढंच कौतुक झालं. कौतुक कुठून झालं? हे सामान्य माणसाकडून झालं, विधीन तुकड्यांकडून झालं. कारण जेव्हा त्या जातीचे रंग भरत होतो तेव्हा गरीबाला त्याच्या रंगावरून त्याच्या जातीवरून व्यवस्थेमध्ये बाहेर ठेवण्याचं पाप होत होतं आणि ते पाप करणारे अंधश्रद्धा बोकाळणारे लोक होते. म्हणून मुंडे साहेबांनी कधी अंधश्रद्धा मानली नाही. वाटेगावचं नाव सगळ्यांनी घेतलं. आमचे धनुभाऊ ते म्हणले त्यांना पारितोषिक मिळालं का आणखी काय मिळालं, पण त्यांना समाज कल्याण खातं मिळालं. धनुभाऊ मला तर पशुसंवर्धन मिळालं. मला तर ज्यांना बोलता येत नाही अहो पण या दोन्ही लोकांना व्यक्त होता येत नाही ना. पर्यावरण मंत्रालय हे समजवत नाही लोकांना. पण मुंडे साहेबांची एक शिकवण आहे. मुंडे साहेबांनी सांगितलं जे पद आपल्याला मिळतं ते पद आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. या संस्कारात आम्ही बांधलेलो आहोत. आणि म्हणून मी जेव्हा ग्रामविकास मंत्री झाले, काय करा मुले ग्राम विकास मध्ये काहीच काम नव्हतं मला. कसं मुख्यमंत्री ग्रामसेवक योजना आली, 25-15 लोकांना माहिती सुद्धा नव्हता, गावागावामध्ये झाला. त्याच वेळी वाटेगावला 5 कोटी रुपयाचा निधी आपल्या अंदाजसाठी यांच्या स्मारकासाठी माझ्या कार्याच्या माध्यमातून दिली. त्यावेळी मी सावित्रीबाई फुलेंच्या नायगाव या जन्मस्थळी निधी दिला. त्यावेळी मी जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेड निधी दिला. या श्रद्धास्थानांचा जे स्मारक आहे ते जगाला पुढच्या ज्या पशूंना बोलता येत नाही त्यांचं खातं माझ्याकडे, ज्या पर्यावरणाला व्यक्त होतात नाही त्याचं खातं माझ्याकडे. पण मी एक वचन देते तुम्हाला, अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी प्रेरित होऊन या परिस्थितीत सुद्धा या खात्यांचं नाव होईल असं काम करण्यासाठी मी जरगडत राहीन आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं काम. हे पर्यावरण जे जागतिक आहे, जिथे डोंगर कोसळत चालले, दर्या कोसळत चालल्या, पाणी संपत चाललंय, ऑक्सिजन कमी होत चाललाय, वृक्ष कमी झाले, याहीपेक्षा भयानक पर्यावरण माणसांचं. हे माणूस पृथ्वीला आणि सृष्टीला रंग काय, हिरवे झाड आहे, निळं पाणी आहे, काळे डोंगर आहे, पण माणूस मात्र असंख्य रंगात विभागलाय. कोणाचा हिरवा आहे, कोणाचा पिवळा आहे, कोणाचा भगवा आहे, कोणाचा निळा आहे. अशा असंख्य रंगात विभागलेल्या माणसाला एका रंगामध्ये, शांततेच्या रंगामध्ये एकत्र आणण्याचं काम काही सोपं नाही. धनुभाऊंनी सांगितलं ते बरोबर आहे. छत्रपती शिवरायांची जयंती असेल तर आमच्यातला कोणीतरी इथला मस्के अध्यक्ष झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल तर बाजीराव धर्माधिकारी अध्यक्ष झाला पाहिजे. संभाजी महाराजांची जयंती असेल तर जगतकर अध्यक्ष झाला पाहिजे. आणि सावरकरांची जयंती असेल तर कोणीतरी पाटील अध्यक्ष झाला पाहिजे. काय हरकत आहे?
असा समाज घडला तर या व्यवस्थांना अर्थ आहे. नुसते भाषण आणि व्याख्यान आम्ही देऊ तर हे तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे. हे जे छावे उभे ते छोटे, त्यांच्या चेहऱ्यावर इतकं निष्पाप आहेत ना, इतके मोड आहेत ते लेकरं, त्यांना माहित नाही यांच्या शर्टवर काय लिहिलंय. पण एक लक्षात ठेवा, मागे काही लिहू द्या, छावा लक्षात ठेवा. छावा छावा हा वाघाचा असतो, सिंहाचा असतो. छावा आणि पिछडे व्हा आणि आपले पंजे एवढे मजबूत करा की तुमचं आडनाव काही असलं तरी तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला ओळखलं पाहिजे. अशा प्रकारचे काम. मागे आमदार नामदार राहिल्याने लोक लक्षात ठेवत नाही, कामदार झाल्यावरच लोक लक्षात ठेवतात. लोकांचं काम केलं आणि जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. लोकांसाठी ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण कोणी लक्षात ठेवत. जगात जाऊन भाषण करायचं, भ्रष्टाचार करून कमायचं, घरी येऊन पैसे खायचे लोकांचे, अशा लोकांना लक्षात ठेवतो. आज अनुभव सांगितले, एका पोराच्या हृदयाचं ऑपरेशन केलं, तो आता मोठा झाला. असंख्य लोक आमच्या दारात येतात, कुणाचं ऑपरेशन असतं, कुणाला कॅन्सर झाला असतो, कुणाची फीस भरायची असते. हे समाजाच्या लोकांना देण्याचं काम करतो. म्हणून एवढ्या अवघड परिस्थितीत इथे टिकून येऊ शकतो. राजकारणात हे सोपं नाही, आताच्या तर नाहीच नाही. एक तर जातीपातीचं धर्माचं राजकारण होत आहे आणि त्याच्यावर पुन्हा स्त्री आणि पुरुषाचं वेगळं भांडण होतं. माझी तर त्यांच्यापेक्षा अजून थोडी गडबड लढाई. आणि पुन्हा स्त्री आहे, स्त्री कधी वाचता होऊ शकते का? कुठे म्हणजे अनुभवासाठी स्त्री वाचता होऊ शकत नाही. कुठं म्हणजे महामानव बाबासाहेब आंबेडकर की मुलाला एक मत देता येतं, मुलीला अर्ध देता येतं नाही म्हणले. जेवढं मत मुलीला देता येते तेवढंच मुलाला देता येतं. जो आरक्षणाचा शिक्षणाचा अधिकार स्त्रीला आहे तो पुरुषाला आहे तोच आहे. आणि म्हणून त्या लढाईमध्ये जो जिंकतो तो इतिहास करतो. आणि जो इतिहास करतो त्याला तो गेल्यानंतरही लोक त्याचं आठवण करत असतात, त्याच्या विचारांवर चालत असतात. म्हणून एवढंच सांगेन, माणुसकी हीच आमची जात आणि समता हाच आमचा धर्म. शोषितांच्या जीवनात प्रकाश आणणे हेच आमचे खरे कर्म. हे वाक्य आपल्या अण्णाभाऊ साठेंचे, हे वाक्य प्रत्येक जण जो जगेल तो अण्णाभाऊ साठेंना अभिमान होईल असं काम. महामानव याच्यासाठी नाही बनले की आमच्यानंतर तुम्ही बनू नका. त्यांचे स्वप्न आहेत असंख्य बाबासाहेब बनावे, असंख्य अण्णाभाऊ बनावे, असंख्य लढणारे संभाजी छत्रपती संभाजी छत्रपती शिवराय बनावे, असंख्य सावित्रीबाई बनाव्या, जिजाऊ बनाव्या, रमाई बनाव्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी बनाव्या, तरच त्यांच्या आठवणीला न्याय करणार. म्हणून आपण सर्व कष्टाने उभे राहू, कोणासमोर हात पसरू नका. शिका, कमवा आणि शिका. स्वतःच्या पायावर उभं राहा. तुम्हाला दिलेलं आरक्षणाचं जे कवच कुंडल आहे त्याचा वापर करून स्वतःच्या पायावर उभं राहा. तुमच्या पाठीशी तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल, समाज तुमच्या समोर झुकल्याशिवाय राहणार नाही. यशस्वी माणसाच्या मागे सगळे झुकत असतात, समोर त्याच्या सगळ्या लोकांना घालत असतात. यश नसले की लोक त्याच्या मागे उलट बोलतात. दोन्ही अनुभव मी घेऊन बोलायले, स्वतःच्या अनुभवातून बोलायले. जेव्हा यश मिळत नाही तेव्हा सगळे आपल्यावर ताटवट पाहून येतात. आणि यश मिळालं किंवा पद मिळालं की लोक म्हणतात, अरे वा, हे तर म्हणजे ग्रेटच माणूस. आपलं पद नसताना आणि असताना वर्तन सारखंच असलं पाहिजे. आपल्याला काय मिळो नाही तर नाही मिळो, आपल्या वागण्यामध्ये बदल नाही झाला पाहिजे. ती खंबीरता आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि म्हणून ती खंबीरता घेऊन तरुणांनी काम करा. माझ्या माता भगिनी खूप आता महिला आमच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. मी मला वाटतं बचत गटाची मोठी चळवळ आपण इथे उभी केली पाहिजे. महिलांच्या हाताला काम दिलं पाहिजे, त्यांना रोजगार दिला पाहिजे. लाडक्या बहिणी तर तुम्ही आहेत का नाही? आहेत का नाही? कोण कोण लाडक्या बहिणी? बरोबर कोण हात वर करायला लागू नका. हात खाली ठेवतात तर बंद होईल. हात वर कर. बघा सख्खा भाऊ किती वाढली देतो? किती आहे? 200 500. हा, आणि हे आमचा भाऊ किती देतो? देवा भाऊ 1,500 महिन्याला. आपल्याला तर राखी पौर्णिमेला एकदाच मिळते वर्षातून 500 रुपये. इथं महिन्याला 1,500 आणि वर्षाला किती? 18,000. बिलकुल ते अकाउंटला कोणाला हात लावू नका. मला तुम्ही दारूबंदीची खळूस माहिती दिली आहे. दारूबंदी करा अशी मागणी केली. या 18,000 मध्ये बिलकुल इकडं बहिणींनो भाऊजींना हात लावू नका. बरोबर? तुमच्या दारूबंदीवर पण आम्ही येऊ. तिथं दारू पिऊन बायकांना जर कोणी त्रास दिला तर निशाने तरी तर घराच्या बाहेर ठेवला. घरातून बायकोला
त्रास द्यायचा नाही. बरोबर? तसलंच आहे. बदलू आपण हे. प्रत्येक दोन उलटे. बरोबर आहे. अरे अण्णाभाऊ साठेची जयंती आहे. मी तर भगवान गेल्यावर लोकांना सांगते एवढा दिन लागतो पुढे सोडून देतात. माझे कार्यकर्ते तर मी महिला असल्यामुळे जरा फार कमी रसनी असते. पण तुम्ही पण अण्णाभाऊ साठेंवर प्रेम आहे ना, तुम्ही इथे जयंती करताय ना, तर व्यसन सोडा. आणि व्यसन सोडायला त्रास होत असेल, वेळ लागत असेल तर व्यसन करून घरात येणारे कर्म सोडा. एवढं तर सुरुवात करा. हे निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते. अण्णाभाऊ साठे मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अण्णाभाऊ साठेंचा आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.